The next question is the function f of x is equal to sin raised to 4x plus cos raised to 4x increasing in. आता हे जे फंक्शन दिलंय हे फंक्शन आपल्याला 2022, 23, 24 सगळीकडे बघायला भेटतं. 25 ला पण हा क्वेश्चन आलाय त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. इंक्रीजिंग विचारल्यामुळे आपण अगोदर याचा f डॅश ऑफ x फाइंड आउट करूया. तर अगोदर पॉवर रूल आपण अप्लाय करूया. म्हणजे याचा sin raised to 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 sin क्यूब x into sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x असं लिहू शकतो प्लस cos raised to 4x चा डेरिव्हेटिव्ह अगोदर पॉवर रूल नुसार 4 cos cube x into derivative of cos x is minus sin x आपण इथे असं लिहू शकतो. आता या दोघांमध्ये कोण कोण कॉमन येत आहे तर 4 sin x cos x कॉमन येत आहे. लेट फॅक्टर आउट 4 sin x into cos x. सो वी गेट इनसाइड ऑफ ब्रॅकेट इथे आपला sin स्क्वेअर x उरला आहे आणि इकडे आपला मायनस इंटू प्लस मायनस उरेल आणि एक cos स्क्वेअर x आपल्या इथे ब्रॅकेटमध्ये भेटेल. तर आता ही जी ब्रॅकेट आहे ना ते आपला एक डबल अँगलचा फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपला cos स्क्वेअर मायनस sin स्क्वेअरचा आहे. ते आपलं मायनस साइन बाहेर घेऊया आणि cos स्क्वेअर मायनस sin स्क्वेअर आपला cos 2x चा फॉर्म्युला इथे तयार होतो. इथे पण आपला sin 2x चा फॉर्म्युला तयार होतो दिसते. पण जर 2 बाहेर घेतला तर 4 मधला 2 बाहेर घेतला तर 2 sin x into cos x आपला sin 2x चा फॉर्म्युला तयार होतो. आता इथे आपण मायनस साइन डायरेक्टली बाहेर जर टाकलं तर 2 sin 2x into cos 2x आपला sin ऑफ परत डबल अँगलचा फॉर्म्युला 2 into 2x आपला sin 4x चा फॉर्म्युला इथे तयार झाला. आता इन्क्रीजिंग इंटरवल विचारलं असेल तर f डॅश ऑफ x आपला ग्रेटर दॅन 0 असतो. आपण डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पुट करूया मायनस साइन 4x ग्रेटर दॅन 0. आता मायनसने जर मल्टिप्लाय केलं इनइक्वालिटीला तर लेस दॅनचा आपला ग्रेटर दॅनचा आपला लेस दॅन होईल. सो वी गेट साइन 4x लेस दॅन 0. आता जर आपण इथे साइन x चा ग्राफ बघितला तर तो असा असतो. तो वरती जातो आणि अशा टाइपने खाली होतो. दिस इज साइन कर्व. इथे 0 असतो, इकडे पाय आणि इकडे 2 पाय. आता आपला जो साइन 4x आहे ना तो लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आहे आणि साइनचा ग्राफ निगेटिव्ह कुठे असतो पाय टू 2 पायच्या कर्व मध्ये. या दोन इंटरवल मध्ये काय असतो तो निगेटिव्ह असतो. म्हणजे मला इथे भेटला पाय लेस दॅन 4x लेस दॅन 2 पाय यांच्यामध्ये तो निगेटिव्ह असतो. आपल्याला एक्चुअली फाइंड आउट करायची त्यामुळे आपण पूर्ण इनइक्वालिटीला 4 ने डिवाइड करूया. सो वी गेट पाय बाय 4 लेस दॅन x लेस दॅन 2 पाय बाय 4 आपल्याला भेटला. म्हणजे आता 2 टू जर 4 ने जर आपण डिवाइड केलं तर पाय बाय 4 लेस दॅन x लेस दॅन पाय बाय 2. सो ऑप्शन बी इज करेक्ट.